24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। नागपूर ग्रामीणमधील तरोडी ग्रामपंचायतीला आरटी फाउंडेशनच्या वतीने रणजित बाबू देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्कृष्ट, स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे। सरपंच आरती चिकटे यांनी आखलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे तरोडी ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळालाय। या यशाचे श्रेय सरपंच चिकटे यांनी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि ग्रामस्थांना दिले आहेत। आगामी काळात माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन गावाचा आणखी विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष सर्वेक्षण टीम तयार केली आहे। तसेच गावातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच संगणक प्रशिक्षण, वाचनालय आणि अभ्यासिका कक्ष सुरू करण्यात येणार आहे। यासोबतच महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी शिलाई मशीन, शेवया मशीन वाटप आणि घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे उपक्रम ग्रामपंचायतीतर्फे राबवले जात आहेत। सर, आता जे आम्ही केलेलं आहे, जे सांडपाणी तडे केलेले आहे आणि प्रत्येक जे नवीन घरे बांधत आहे आता लोकांना आव्हान करत आहे की पाणी वाचवायसाठी तुम्ही भविष्य म्हणजे आता तर बाल्टीनी पाणी घेतायत, भविष्यात बॉटलनी पाणी न घेता तुम्ही घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि घरोघरी शोध गड्डे पण झाले पाहिजे। आम्ही जे गावाच्या शेवट आहेत ते आम्ही तिथे सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा केलेले आहे आणि जे पावसाचे पाणी आहे, जे आपण म्हणतात की सॉरी म्हणतो की जे गड्ड्यामध्ये पाणी साचतात ना, त्याच्याने डास तयार होतात, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जे आरोग्य केंद्र आहे त्यांना माहिती दिलेली आहे। ते समोर चालून कारवाई करतात, औषधी वगैरे टाकून कारवाई करतात। आपण बघितलं की तरोडीमध्ये छानपैकी व्यवस्थापन झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, पण तरीही आपण बघतो की मुख्य जो रस्ता आहे आताही त्याच्याकडे लक्ष नाही आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही सर, वस्तू छान झालेली आहे पण एक मुख्य रस्ताच आपला या झाला थोडासा त्रास होतो। सर, मुख्य रस्ता म्हणजे आता तरोडीला लागून एक हायवे आहे, तर आम्ही प्रयत्न केला की मोठ्या ज्या गाड्या आहेत, ट्रक वगैरे ते बंद करायचे म्हणून विचार केला होता, पण ते शक्य नाही झालं कारण की PI सरांनी वगैरे वाठोडा पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत जे येतात ते म्हणतात की मॅडम शक्य होणार नाही की हे मोठे ट्रक वगैरे आहेत ते बंद होणार नाही। तर आम्ही जो मेन रोड आहे तो आदरणीय आमचे बावनकुळे साहेब पालकमंत्री त्यांनी आम्हाला हा रोड मंजूर करून दिलेला आहे। जो मेन रोड आहे तो मंजूर करून दिलेला आहे। म्हणजे हा रोड जो आता सध्या खूप रुंद आहे, हा समोर जाऊन मोठा होणार आहे? हो सर, हा जो आता रुंद आहे ना तो समोर चालून खूप मोठा होणार आहे। या वित्तामध्ये आपल्या ग्रामपंचायतीकडून आणखी काय काय मुख्य कामं केले गेले त्याविषयी? सर, जे स्वनिधीमधून आम्ही ग्रामपंचायत मधून केलेले आहे ते आम्ही दुकान गाडे सुद्धा केलेले आहे आणि आमचे गावातले जे मुलं आहे शिक्षणासाठी किंवा जे वाचायसाठी बाहेर न जाता, पैसे देऊन बाहेर शिकायला न जाता आम्ही त्यांच्यासाठी वाचनालय याच्यातून केलेलं आहे आणि तसेच ग्रामपंचायत मधून घरोघरी घर टॅक्स ग्रामपंचायत मध्ये न भरता QR कोड सुद्धा घरोघरी लावून दिलेले आहेत। खूप छान आपण इथे सांगितलं की मुलांना बाहेर न जाता आम्ही इथेच वाचनाची त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे। पण जर आपण प्रौढांचा विचार केला, ओल्ड एज लोकांचा विचार केला, त्यांच्यासाठी आपल्याला इथे गार्डन किंवा बसण्याची अशी व्यवस्था काय समोर आपल्या ग्रामपंचायतीवरून असं काही प्लॅन आहे का? सर, तो प्लॅन तर आम्ही केलेला आहे। जे लेआउट मध्ये जागा आहे अवेलेबल, तिथे आम्ही सरांना, आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही मागणी केली आहे की आमचे जे प्रौढ आहे आणि जे यंग मुलं आहे त्यांनी तर साहेबांना मागणी केली की आम्ही फोन न बघता आम्हाला क्रिकेट म्हणजे जे आमच्या जे स्पर्धा आहे क्रिकेट वगैरे, कबड्डी वगैरे, त्याच्यासाठी आम्हाला एक ग्राउंड तयार करून द्या, आउटडोर गेमसाठी। आणखी काही असं की ज्या तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजे, असं काहीतरी उपक्रमाचे काही कामं सांगायचं असेल तर सांगा।
अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज।